तर पहा, एक्सएम अकाउंट ओपन कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की एक्सएम अकाउंटमध्ये पार्टनर कोड कसा चेंज करायचा जेणेकरून तुमचा अकाउंट मॅडमच्या अंडर शो होईल. ओके, तर अशी लिंक येईल तुम्हाला. ओके, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्याच्या खाली बघा तुम्हाला पार्टनर कोड दिसत असेल. मॅडमचा पार्टनर कोड आहे हा 3J4BW. ओके, तो टाकावा लागतो आपल्याला, त्याच्याशिवाय त्या मॅडमच्या अंडर अकाउंट येत नाही. तर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर मोबाईलवरून करत असाल तर असं येईल आणि लॅपटॉप कॉम्प्युटर वरून करत असेल तर थोडं वेगळं येऊ शकतं. ओके, तर हे बघा इथं येतं असं इथं येतं तू दिसेल तुम्हाला गेट 100% बोनस अप टू $100. म्हणजे मॅडमच्या अंडर जर तुम्ही एक्सएममध्ये अकाउंट ओपन केलं ना तर तुम्हाला ऑफर आहे. तुम्ही $50 टाकले तर एक्सएम तुम्हाला अजून $50 देईल, म्हणजे टोटल 100% तुम्हाला बोनस भेटेल असं. तर बघा, ज्यांचं अकाउंट नाही आहे त्यांनीच ही प्रोसेस करा. ज्यांचं अकाउंट आहे त्यांची वेगळी प्रोसेस आहे, त्यांना पार्टनर कोड चेंज करावं लागेल. तर हे बघा इथं ईमेल आय डीमध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. इथं टाईप करून टाका. ओके, इथं जे असं कीपॅडला किंवा कीबोर्डला असं जे सजेशनमध्ये येतं ना ते करू नका. त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड ठेवणार आहे तो पासवर्ड नीट बघा. हे बघा, हे क्रायटेरिया असतात पासवर्ड टाकायच्या. ओके, ते सगळं करा आणि इथं एक छोटंसं ऑप्शन असतं बघा, हॅव अ पार्टनर कोड. ओके, हॅव अ पार्टनर कोड. हे बघा इथं आपल्याला तो पार्टनर कोड टाकायचा आहे मॅडमचा. काय टाकायचा आहे? 3J4BW आणि आय कन्सेंट टू रिसिविंग मार्केटिंग कम्युनिकेशन, याच्यावर टिक मार्क करायची आणि रजिस्टर म्हणायचं. रजिस्टर म्हणल्यानंतर ते तुमचं अकाउंट ओपन होईल. एकदा तुमची ईमेल आय डी जो दिलता तिथं चेक करा. तिथं येतं की तुमचं अकाउंट एक्सएममध्ये सक्सेसफुली झालेलं आहे. ओके, जर एक्सएम आपण एकदा रजिस्टर केलं. ओके, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ज्याद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर इथं काय सर्च मारायचं, एक्सएम ब्रोकर. ओके, एक्सएम ब्रोकर सर्च मारा. इथं बघा हे एक्सएम ॲप्लिकेशन आहे, एक्सएम 360 ट्रेडिंग ॲप. ओके, हे वाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. आणि अजून एक महत्त्वाचं, एक्सएम अकाउंटला आपल्याला MT5 हा जो सर्व्हर आहे त्याला कनेक्ट करावा लागतो. ओके, म्हणजे कधी कधी काय होतं, एक्सएम ब्रोकर मेंटेनन्समध्ये जातो तर तुम्ही एक्सएम ब्रोकर जे MT5ला कनेक्ट जर असेल तुमचं तर त्याच्यावर तुम्ही MT5द्वारे ट्रेड करू शकता. म्हणजे तुम्हाला दोन्ही शिकायचं आहे. हे बघा, हाय मेटाट्रेडर 5 फॉरेक्स स्टॉक्सवाला. ओके, मेटाट्रेडर 5 हे एक इन्स्टॉल करून ठेवा, ते तुम्हाला कामं येणार आहे. हे दोघं कनेक्ट करावं लागतात. ते कनेक्ट कसे करायचे, काय करायचं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, आपण स्टेप बाय स्टेप चालू.